रायगावात मध्यंतर प्रकल्प हा कळंब तालुक्यातला रायगाव मध्यंतर प्रकल्प आहे. तो बऱ्याच वर्ष म्हणजे शक्यतो कधीतरीच भरतो. म्हणजे अति पाऊस झाला, या वर्षी अतिवृष्टी झाली, आता अजून परत प्रकल्प भरलेला नाही. त्यासाठी सुद्धा आपण महाविकासासाठी सरकारच्या काळामध्ये 2022 मध्ये लासरा बॅरेजमधनं उपसंचना योजना करून रायगावांमध्ये पाणी टाकायची योजना प्रस्तावित केली होती. त्याला पाणी उपलब्धता 4.11 जमिनीला पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळालेलं आहे. परंतु परत ह्या बॅरेजेससारखंच ह्या महायुती सरकारनं कळंब धाराशिव मतदारसंघावर अन्याय करायचा म्हणून ही योजना खंड बस्त्यात टाकली. ज्याला जसा उशीर होईल, त्याला कसा उशीर होईल ह्याचंच बघितलं. त्याही गोष्टीचं उत्तर मला म्हणजे जे विकासाचे गप्पा मारतात किंवा जे सत्तारी आहेत त्याच्या बाबतीत देणं गरजेचं आहे. आणि चौथा विषय आपण निम्नतेच्या बाबतीत बघतोय की मी असेल, खासदार साहेब असतील, मी विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्या भागातल्या शेतकऱ्यांनी मिळून निम्नतेना योजनेबाबतीत एक संघर्ष समिती स्थापन केली आहे. त्यांचा सुद्धा पाठपुरावा जो आहे वेळोवेळी पाठपुरावा करतात. त्याच्या सुद्धा उच्चस्तरीय समितीत मान्यता झाली, जूनमध्ये मान्यता झाली. अद्यापर्यंत फक्त घोषणा जाहिरातबाजी केली जाते, परंतु त्या योजनेला 111 कोटीच्या योजनेला अद्यापर्यंतही त्याला मंजुरी मिळाली नाही किंवा 1 रुपया निधी मिळालेला नाही. मला एवढंच सांगायचं आहे की ह्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत आपल्या सिंचनाच्या बाबतीतले, आपण त्या शेतकरी आत्महत्या किंवा आपण डिजिटल लावून काहीतरी न झालेलं काम श्रेय घेण्यापेक्षा फक्त ह्या योजना शासनाकडे प्रलंबित आहे. का प्रलंबित आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही. माझी विनंती आहे त्यांना, अजूनही वेळ गेलेली नाही. 1 आठवडा तुमच्या हातात आहे. अजूनही या योजनेला तुम्ही मंजुरी द्यावी. नुसती कागदावर मंजुरी देऊ नका, तर निधीची तरतूद करावी आणि मग विकासावर बोलावं असं मला वाटतं. 500 कोटी तरतूद केली, एकतर तुम्ही तरतूद कमी केली. म्हणजे 20-21ला ज्या प्रकल्पासाठी 48 कोटी तरतूद होती, तरतूद वाढवायचं सोडून तुम्ही कमी केली. हा न्याय आपल्या जिल्ह्यावर. बरं, त्या तरतुदीपैकी फक्त 60 कोटी रुपये तुम्ही निधी वितरण केला. निधी वितरण न केल्यामुळे ही कामाची गती मंदावली. ह्याला जबाबदार कोण? म्हणजे तुमचं असं म्हणणं गेलं की निधीच नाहीये, तर कामाचं जे आहे ते उद्घाटन चालू काम मार्च मे 23ला पाणी येणार होतं. मे 23ला पाणी येणार होतं. मे 23 मे 24 झालं. मग निधी तुम्ही जी गडबड किंवा जे श्रेय घेण्यासाठी करता त्यापेक्षा निधी मिळवून देण्यासाठी श्रेय घेऊन काम पूर्ण करून घ्यावं ना लोक. मला काय म्हणायचंय, पाणी खरंच आलं समजा 21 चे, तुम्हाला बी दिसणार आहे, त्यांना बी दिसणार आहे, लोकांना बी दिसणार आहे. आल्यावर काय नारळ फोडायचंय, उद्घाटन करायचं ते करावी, काय माझं त्याच्यात दुमत नाही. पाणी तिकडंच, त्या पंपात लाईट ना फिट, उद्घाटन मंडप टाकून कशाचं करायचं तीच मला कळत नाही. नेमकं कशासाठी करायचंय? बर, शिंदफळची तर गमत अशी की त्याचंच पाणी आहे त्यालाच द्यायला आणि त्याचं उद्घाटन. ते तुम्ही सांगितलं पाहिजे. आता हे तुम्ही होता सगळी बघायला विचारायला पाणी आल्यावर करा ना. आणि माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधी या नात्यानं जर आपण एखादं काम खरंच केलं असेल तर ते दिसतंय ना केलेलं. समजा आपण एखादं सवा मंडप बांधला असेल, साधं दिसतंय ना. समजा आपण पाणी आणलं असेल, दिसतंय ना. जिथं पंप हाऊसचं काम अर्धवट आहे, शेतकऱ्याच्या जमिनीचा मावेजा मिळाला नाही, अजून कशातच काय नाही, त्याची तरतूद आता सांगितलं 560 कोटीचे आहेत, 60 कोटी सुद्धा दिले नाही, तर त्याचं उद्घाटन जाऊन आपण करायचं कशासाठी? राजकीय नोटंकी बोलती म्हणा तुम्ही अधिकाऱ्यांना फोन केलं दादा. मला एक त्याला संतोष एक माझा प्रश्न आहे, तो जर काम प्रशासकीय अधिकारी करत असेल तर आपण लोकप्रतिनिधी खासदार आपल्याला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं नसेल तर आपण त्याला जाब. सगळ्यात महत्वाचं काय लोकांना असा काय उद्घाटण्या रोग झालाय, उद्घाटणे. आणि ही रोग जी आहे ती साधारणतः निवडणूक जवळ आल्यावरच होतो. आणि ती रोग इतका भयंकर आहे की आता त्या वरोडा रस्त्याने मी रोज जातो येतोय, ती मला रोज दिसते. तर कुठले रेल्वेचं काम करायला आले रोज बघतोय की मी जाताना, आता महिनाभर बघतोय. पण आपली केव्हा इच्छा झाली नाही जाऊन एखादं नारळ फोडावून उद्घाटन झालंय, भूमिपूजन झालं सांगायचं कशाला. तर मला ती बी माहित नाही की राज्य सरकारकडे जर रेल्वे डिपार्टमेंट हस्तांतरित केलं असं तर केंद्र सरकारला विचारणार आहे मी, किंवा तुम्ही हस्तांतर वगैरे केलंय का रेल्वे विभागाचं राज्य सरकारकडे. ही मासे तिथं गेले आणि जिथं साईड नाही रानापाटी तिथं गेले, आणि जिथं साईड नाही तिथंच त्या ह्याला उकर, इथं का उकर साईड ना उकर ती नसते का दुसऱ्याच्या लग्नात बुंदी घे, तिचं पोट बी भरलेलं असतं तरी घे. तर तिथं उकरायला लावलं जिथं साईडच नाही तिथं आणि तिथं सांगितलं की भूमिपूजन पार पाडलं.
काय किलोना प्रयत्न आहे, किती कुत्तर आहे, कशासाठी आहे, सगळं प्रत्यक्षात आल्यावर त्या रेल्वेसाठी ह्या बहादराने एकही मिटिंग घेतली नाही. त्या रेल्वेच्या माझ्याकडे पोसणीवर 14 बैठका आहेत ह्याच्या भूसंपादनाच्या. पण तरी पण ज्या रेल्वे प्रकल्पामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोलदारानं घेतल्या गेल्या, शेतकऱ्याच्या अन्नात त्या ठिकाणी माती टाकायचं काम झालं, त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणून आपण सांगायचं. आणि याच राणा पाटलानं प्रेसला दिलं होतं की थेट खरेदीनंच त्या ठिकाणी भूसंपादन होणार आहे. झालं का भूसंपादन थेट खरेदीनं? इकडं थेट खरेदीनं होणार म्हणून लोकांना गाफील ठेवलं. मला सांगा, स्वतः राणा पाटलाची जर जमीन त्यात जात असती आणि ज्या जमिनीला हायवेला त्या ठिकाणी भाव मिळाले त्या पद्धतीच्या पेक्षा 10% 5% सुद्धा दर मिळत नसते, तर त्या शेतकऱ्याचं वाईट वाटणं, त्याच्या आयुष्याची कमाई गेल्यानंतर त्याला दुःख वाटणं, तर त्या शेतकऱ्याची जाणीव बघायची नाही का आपण लोकप्रतिनिधी म्हणून? त्याच्याबद्दल नाही का बोलायचं आपण? लोकांना फसवलं आणि इकडे आवाज करून टाकले रेल्वेच्या विभागाची वस्तुस्थिती आहे. त्याच पद्धतीनं आता ती झालं. पुन्हा दुसरं तिकडे गेले कुठलं पाण्याचं उद्घाटन करायला, कुठं सिंदफळ. आणि मला एक लक्षात घ्या, आपण लोकप्रतिनिधी आहे. आपण काय हवेतून पडलो काय? होय, आपण नॉमिनेटेड आहो का इलेक्टेड आहो? इलेक्टेड आहो. आपण जर लोकांच्या एका मतामुळे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून बसलो असेल तर लोकांनी विचारायला प्रश्नाला सुद्धा आपण उत्तर देणं आपली जबाबदारी आहे ना. एखाद्या तुळजापूर मधल्या माणसानं जर मला प्रश्न विचारला की बाबा हे आहे हे असं का, तर लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण त्याला उत्तर देणं समर्पक की आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून. का आपण तुळजापूरला चावणार कुत्र म्हणून हिनवायचं? काय पद्धत आहे ही? कशाचा माझा एवढा? अरे ज्या मतदारांनी तुम्हाला आमदार म्हणून बसवलं, 5 वर्ष तुम्हाला काम करायची संधी दिली लायकी नसताना, त्या मतदाराला तुम्ही जर तिथं विचारलेल्या एखाद्या प्रश्नाला जर तुम्ही चावणाऱ्या कुत्र्याची बाईट घेतली का म्हणून विचारता, ह्याच्यापेक्षा काय म्हणजे तुमच्या भौतिक पोतीची करावी तेवढी किंवा कमी. आणि मी खात्रीनं सांगतो, अशा पद्धतीनं जर कुठल्या लोकप्रतिनिधीला माज आला असेल तर त्याचा माज जिरवायचं काम लोकशाहीच्या माध्यमातून करतात. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की लोकसभेच्या निवडणुकीत स्वतःचा मतदारसंघ म्हणून जणू स्वतःची जहागीर, तुळजापूर म्हणजे काय बघायचंच नाही, आपलंच आहे, सगळी जहागीर असल्यासारखं वाटत होतं. पैशाचा बेसुमार वापर केला, सगळ्या यंत्रणेचा वापर केला. एवढं करून सामान्य लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून 55,000 मताची लीड, मताधिक्य स्वतः आमदार असलेले राणा पाटील त्यांच्या मतदारसंघातून जर लोकसभेला मला देत असतील तर खऱ्या अर्थानं तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या माणसानं स्वतःच्या केलेल्या कामाचं आत्मपरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती. त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आणि लोकांना जर अशी हीन वागणूक द्यायची असेल, नीच पातळीचं बोलणं जर त्या ठिकाणी सांगायचं असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं जिल्ह्याचं दुर्दैव असू शकत नाही. आणि सामान्य जनता निश्चितपणे ह्या गोष्टीचा हिशोब जेव्हा कधी संधी लोकशाहीच्या मार्गाने मिळते त्यावेळेस घेतल्याशिवाय राहणार. मी नाही, तुम्ही बरं झालं शोधपत्र वगैरे तुमचा महत्वाचा विषय आहे, तुम्ही शोध घ्या त्याचा. मी अधिकाऱ्याला ह्यासाठी फोन केला की बाबा रे म्हणलं सदरचं काम पूर्ण झालंय का? ती म्हणले नाही. म्हणलं सदरचं पाणी आलंय का? ती म्हणले नाही. त्या पंप हाऊसला लाईट बी नाही म्हणून असं ऐकलंय. ती म्हणली खरं आहे. तिथल्या शेतकऱ्याच्या संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा पण काही लोकांचा मिळाला नाही. ती म्हणले ते पण खरं आहे. मग करायला काय? म्हणले ते उद्घाटना रोग झालाय, म्हणले त्या रोगाचा इलाज करायला. एक लक्षात घ्या, एखाद्या विकास कामाचं उद्घाटन जर करायचं असेल तर प्रशासन कशा पद्धतीनं करतं मला वाटतं. ही पत्रकार म्हणून तुम्हाला काही शोध पत्रकारिता करायची आवश्यकता नाही. ती प्रोटोकॉल ड्यू प्रोटोकॉल आहे पूर्ण. मी सगळं प्रिपेअर केलं. म्हणजे आम्ही त्यांना कुत्र्याची उपमा म्हणून राणा पाटलाला आम्ही सांगितलं होतं. नाही, राणा पाटलाला आम्ही सांगितलं होतं का कुत्र्याची उपमा म्हणून. पहिल्यांदा क्रिया कुणी केली? साहेब आम्ही बी लोकप्रतिनिधी आहेत. आम्हालाही एखाद्या गावात जर काम नाही झालं तर लोक जाब विचारतात ना लोकशाहीमध्ये. लोकांनी जाब विचारायचं आणि लोकप्रतिनिधींना उत्तर द्यायचं हीच पद्धत असते. जाब विचारणाऱ्या माणसाला जर आपण कुत्र म्हणून हिनवत असतो तर ह्याच्यापेक्षा तुमच्या बौद्धिक दिवाळखोरीचा काय विचार करावा? तुम्हाला अधिकाऱ्यांनी माहिती दिली का उद्घाटन होतं का? आता न होतं तर बघ, उद्घाटन न होतं ते नुसतं मी सांगितलं की उद्घाटन रोग आहे. बरं ती जाऊ द्या. आता अजून तुमचं ताज सांगतो तुम्हाला. काल गुरुवाराच्या मंदिरात एक उद्घाटन पार पडलं, भूमिपूजन आणि उद्घाटन. हा ती सागवानी
आणि गुरबा काकाचं तर थापटणं असं खतरनाक आहे की लवाड काम करणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडल्याशिवाय राहत नाही. ह्याच्या संदर्भात जे काय झालं, मी काय म्हणतोय, समजा एखाद्या माणसानं आपल्याला प्रश्न केला, आपल्याकडे त्याचं उत्तर तयार पाहिजे ना. सांगायचं बाबा हे आमचं उद्घाटन नाही, आमचं निवडणूक जवळ आली म्हणून आम्ही काहीतरी केलं, हे लोकांना दाखवायसाठीचा प्रयत्न आहे, याच्यासाठी पाहणी दौरा आहे, सांगायचं. काय त्याला सांगायला काय, नाहीतर तेच होतं. तुम्ही मला उदाहरण होतं आम्ही नाही म्हणत नाही. बोलतेच विषय आहे. आम्ही जे बोलायला त्याच्यावर बोलायचं. तुमच्या अंदाजाप्रमाणे किंवा तुमच्या माझा असा प्रश्न आहे की हे नेमकं अपयश कुणाचं आहे? 500 कोटी आमच्या नजून करत मला प्रश्न की हे 500 कोटीचं बजेट ठरलं असेल, त्याला जर 7 कोटी सरकार आतापर्यंत देत असेल, प्रत्यक्षात देत असेल, हे अपयश नेमकं कोणाचं आहे? आणि लोकप्रतिनिधीमधून कधीपर्यंत पाणी लागलं आणि असेल? निधी कमी मिळण्यामागची कारण काय? हे महायुती सरकारचं अपयश 100% आहे. आणि महायुती सरकारच्या योजनाचे जे श्रेय घेतात ती त्यांची जबाबदारी आहे. एखाद्या लोकप्रिय योजनेचे श्रेय जे लावून कशी घेतात, त्यांच्या अपयशाची जबाबदारी त्यांचीच ना. तर एवढा महत्वाचा प्रश्न असताना त्या योजनेकडे फक्त तुम्ही उद्घाटन बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा किंवा नुसती भाषणं करण्यापेक्षा तुम्ही जर निधी आणण्यासाठी प्रयत्न केले असते तर योजना पण पूर्ण झाली असती. आणि आम्ही तुम्हाला पुराव्यासहित सांगितलं, प्राधान्यक्रम 2018 मध्ये का ठरवला, म्हणजे का बंधनं घातली. प्राधान्यक्रम म्हणजे मोकळ्या भाषेत सांगतो तुम्हाला, दाटणी बॅरेज बांधायचा, पण दाटणी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत येणारं काम प्राधान्यक्रमात घ्यायचं नाही, कामच करता येत नाही. त्याला प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कैलास पाटील आणि मी आम्ही दोघं जण त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्यावेळेस हे काम घेतलंय प्राधान्यक्रमात, म्हणून ही कामं व्हायला लागली. प्राधान्यक्रम घालून पायखुटी घालायचं काम कोणत्या सरकारनं केलं, ती पायखुटी काढायचं काम कोणत्या सरकारनं केलं हे पण सामान्य लोकांना कळतंय. आणि दुर्दैवानं आमच्यातलीच काही गुवाहाटीला पळाली, पुन्हा गोवा मार्गे मुंबईत आली. त्याच्यानंतर जेव्हा सरकार बदललं त्यावेळेसपासनं 8 महिने वर्क ऑर्डर द्यायला का लागले, स्थगिती का दिली गेली. आमदार कैलास पाटलांनी लक्षवेधी सूचना मांडल्याच्या नंतर त्याच्यावरची स्थगिती उठवली गेली. स्थगिती उठवल्याच्या नंतर सुद्धा 8 महिने काय करत होते, कशाचा अभ्यास करत होते, ही सगळी कारणं रंगायची. आणि पुढचा घर तरतूद करायची तुमची 500च्या पुढच्या कोटीची, 500 किती 500 कोटीची, आणि पुन्हा निधी वितरित करायचा 60 कोटी. दरवर्षी ह्या योजनेला लवकर जर पूर्ण करायचं असलं कमीत कमी 1000 कोटी रुपये तरतूद आणि त्यावर निधी विभागाला देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तरतूद निम्यावर आणता आणि त्यातली निम्यातली फक्त किती 10% 60 कोटी म्हणजे 10% तरतूद वितरित केली. हे ह्याला जबाबदार कोण? मूळ निविदा कधी निघाली होती, प्रशासकीय मान्यता म्हणजे काय? काही लोक सुद्धा प्रशासकीय मान्यता श्रेय घेते. मी एकच मिनिट सांगतो आमदार साहेब. समजा एखादी हिर आहे, शेतकऱ्याला कळलं असेल सुप्रमा म्हणल्यावर तर टोकड्या द्यायची बंद करून, साधा विषय. शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात एक विहीर घ्यायची, त्या विहिरीची किंमत जर 2004 साली असं असेल की ₹1,00,000 ती विहीर होत होती, कामासहित बांधून सगळी तयार होत होती. पण ती काम 1 वर्षाच्या ऐवजी जर आपण 1 वर्षात नाही पूर्ण केलं आणि ती काम जर 2024 पर्यंत आणलं तर त्याच विहिरीला आज ₹10,00,000 पुरत नाहीत. म्हणजे ₹1,00,000 काम कितीला आलं? ₹10,00,000 आलं. मग ₹1,00,000 काम वेळेत पूर्ण केल्यामुळे जर त्याची किंमत वाढून 10,00,000ला जर आला असेल तर ह्याच्यात आपण आपली पाठ थापटून घ्यायची का? आपला हा मूळ प्रकल्प 7 TMC जे पाणी येत आहे, हे मूळ प्रकल्प आपला 4700 कोटीचा होता. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही म्हणून तो 12,000 कोटीवर गेला. आणि त्याचं श्रेय काही लोक येते. 500 कोटी तरतूद असताना 60 कोटी दिली. जर ही कामं वेळेत पूर्ण झाली परत ह्या प्रकल्पाची किंमत वाढत परत सुप्रमा आम्हाला पाणी तेवढंच. आम्हाला भेटी दरम्यान कर्ज साहेबांकडे आणण्याचा शिफारस करण्यात जागतिक बँकेत जागतिक बँकेचा काही संबंध काय संबंध आहे? आम्हाला पाणी गेल्यावर एक मिनिट मला सांगा, ह्या प्रकल्पाचा आणि जागतिक बँकेचा काय संबंध आहे म्हणजे सांगावं. काही कुठेही काय त्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या तो एक प्रकार झालेला आहे. त्या पाहणीचा जी त्यावेळेस ती जागतिक बँकेची लोक आली तिथं पाहणीला, त्यावेळेस त्यांनी विचारलं की आम्हाला इथं बोलवायचं काय उद्देश. सांगली कोल्हापूरला पूर येणार, मग त्यांनी पाहणी कुठं करायला पाहिजे? तिथं काय
बरं ती निविदा किती तारखेला प्रकाशित झाली आणि त्याची कालमार्ग किती होती? 21 मार्च 2022 ला टप्पा 1 आणि टप्पा 2 ची निविदा प्रसिद्धीला मंजुरी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिली गेली होती. 21 मार्च 2022. बजेट किती होतं? बजेट त्यावेळेस 4,700 कोटी सांगितलं. आणि त्याची कालमार्ग किती वेळात त्याला मंजुरी न देणं, निधी न देणं, त्यामुळे ते वाढवून त्याचा खर्च 12,000 कोटीवर गेला. सुप्रमा त्याची 12,000 कोटीची घ्यावी लागली. 4,700 कोटी 7 TMC पाणी येणार होतं. ते 7 TMC पाण्याला आता 12,000 कोटी रुपये लागले. आता ही निधी जर त्यांनी वेळेत दिला नाही, असा निधी देत राहील तर हे 12,000 कोटीचे 15,000 कोटी व्हायला सुद्धा काही लागणार योजना पूर्ण होईल असं वाटतंय का मग? झालीच पाहिजे. कशी होत नाही. आता यात जर त्याला इच्छा नाही. प्राधान्यक्रम ज्यावेळेस आडकाठी घातली तेव्हा प्राधान्यक्रम होईल का नाही म्हणून बसला ना. प्राधान्यक्रम आणला बदलून. तुम्ही बघितलं असेल तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा साठवण तलाव तिथपर्यंत प्राधान्यक्रम आणला. आम्ही म्हणलं नाही की होईल का नाही, बघू करू नाही, आणलं ना बदल करून. आपल्या हक्काचं आहे, मिळालंच पाहिजे ना. आणि खरं सांगू का, माझं मत असं आहे की आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात कडीचा मुद्दा जर कुठला असेल पर कॅपिटा उत्पन्न वाढण्यासाठी तर ते आहे सिंचनाचं क्षेत्र. त्याच्यामुळं सिंचनाच्या विषयावर कुणीच राजकारण न करता वस्तुस्थिती काय त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला वस्तुस्थितीच्या रूपानं मांडले ना की आम्ही प्राधान्यक्रम ठरवून आणला, आम्ही टेंडर काढण्यासाठी जे लागतं ते सगळी प्रोसेस केली. मग त्याला टेंडरमध्ये वर्क ऑर्डर द्यायला 8 महिने का लागले, पुढं कामाच्या तरतुदी केल्याच्या नंतर त्या तरतुदीपेक्षा कमी रक्कम का दिली गेली. त्याच्यामुळे जे थांबलंय ते आम्ही तुम्हाला रेकॉर्डवर सांगितलंय ना, त्याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे. आणि आमची इच्छाशक्ती आहे. राजकारण करायचं नाही. आमचं अजून एक म्हणणं आहे, अजून एक आठवडा आहे, रोज 10,000 सह्या होत्या, बरोबर आहे, रोज शेकडो GR निघते. तसंच निधी वितरण ह्या 3-4 प्रकल्प जे महत्वाचे आहेत आपले, कृष्णा मराठवाडा, आपल्या कोल्हापूर बॅरेजमध्ये रूपांतर, निम्न तेरणा उपसिंचन आणि लासरा रायगावान उपसिंचन योजना, या 4 योजनाला निधी तरतूद करावी. अजून एक आठवडा आहे. आमची विनंती आहे, अजूनही जसं बाकीच्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी मागं लागून त्यांचे हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प मंजूर करून घेत आहेत, आम्हाला आमची हीच विनंती आहे की आपल्या जिल्ह्याच्या जर आपला सिंचनाचा अनुशेष काढायचा असेल तर ह्या गोष्टी तरतूद होणं गरजेचं आहे. निधी मिळणं गरजेचं आहे. नुसती मंजुरी देऊ नका. या आठवड्यात 2 बैठका झाल्या, त्याच्यामध्ये हे मुद्दा मांडले होते. मंत्रालयामध्ये 2 बैठका अर्जंटमध्ये घेतल्या गेल्या, 2 बैठका. कॅबिनेट मध्ये विषय घ्यावा लागेल ना, किंवा जे काही कॅबिनेट विषय ते कॅबिनेटचे, आणि निधी काही फायली आपल्या वित्त विभागाकडे आहे, त्याला शासनानं इच्छाशक्ती दाखवून त्याला मंजुरी द्यावी. आणि मागच्या वर्षी आता संभाजीनगरला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात सांगितलं गेलं की आपला एवढी मोठी 1,000 कोटी रुपये तरतूद झाली, त्याचे पैसे किती आले हे आम्ही संशोधनाचा विषय आहे ना. प्राधान्यक्रमाचं त्यांचं म्हणणं असं तत्कालीन पक्षप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली ते सांगितलं ना. मग महाविकास आघाडी सरकार काळात त्यावेळी जे असतील, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यावेळी जे असतील त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले असतील. सध्या ते सत्तेत आहेत ना, पालकमंत्री सत्तेत आहेत की आणि एक साधा विषय आहे, जर आपलं कर्तृत्व चांगलं असेल, आपण केलेलं काम जर खरंच त्या ठिकाणी चांगलं असेल तर माणसाला 150 रुपयाच्या साड्या, आता रोजगारात 500 आहेत. आमच्या सोयाबीन काढायला मला माहिती आहे 800 रुपये रोजगार आहे. 150च्या साड्या वाटायची काय करतो. माझ्या त्यापेक्षा वाईट मला काय वाटतंय, मी ज्या गावात माझा जन्म गावात, मला जर गोर्धनवाडी 150 रुपयाची साडी वाटून जर मतदान घ्यायची पाळी येत असेल तर मी विचार करावा आपण राजकारण करावं, कशाला करायचंय. आणि माझं मत काय, जर आपली लायकी नसेल, आपली कुवत नसेल, जे मुद्दे मांडले आम्ही याचं उत्तर ह्यांनी ह्या प्रकल्पाला देण्यापेक्षा मी दिल्याचं बरोबर. याचं उत्तर ह्या 4ही प्रकल्पाला, 4ही जे प्रोजेक्ट आहेत ते निधीची तरतूद, निधी उपलब्ध समजा आपल्या जिल्ह्याला करून द्यावा आणि ते उत्तर द्यावं. आम्ही त्यांचाही अभिनंदन. आणि सगळ्यात काहीतरी राजकीय कुणा तरी प्रेस नोट करायला त्याला सही करायला लावू नका. काय ते उत्तर द्या म्हणून. माझी तर काय म्हणणं आहे, असं एकत्र बसू की तुम्हाला माहिती आहे का त्या ह्याच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची जी निवडणूक असते का, त्या अध्यक्षपदाचे जे 2 उमेदवार असते ते समोरासमोर बसते आणि चर्चा करते आणि लोकांना ठरवू देते की बाबा ह्यातलं खरं कोण आणि खोटं कोण. तसं यावं चर्चा करावी ना, चर्चा केल्यावरच कळणार आहे ना. मग तिथं बसून कुणाला तरी शिपायला सांगायचं काढर प्रेस म्हणून, त्याला काय अर्थ आहे.
काय आहे ती समोर बसावं त्याला माझी तयारी आहे, माझी आमदार साहेब माझी तुमची आमची तयारी आहे. सरळ बसू, चर्चा करू, कोण किती पाण्यात आहे त्याच्याबद्दल बोलू. हा उगाच पुन्हा काय करायचं, तिथं बिहून यायचं आणि पुन्हा इकडं म्हणायचं रील्सवर काय बघितलं तिथं तिथं आपल्याला काय भाषेत आपला उद्धार झाला तिथं ऐकून यायचं गपचिप गोष्ट शिकूट घालून आणि पुन्हा इकडे येऊन पुन्हा रील्स करायचे. काय आम्ही कसं डॉन आहोत यार, डॉन आहे कशाचं डॉन. अजून काय प्रश्न ते उसका काय उसको बंद कर दिया जाता है. तुमची माहिती आहे, तुमची लायकी बी लोकांनी दाखवली म्हणून त्याच्याबद्दल आता बोलायची आवश्यकता नाही, लोकांनी दाखवली. शहराच्या बाबतीत शहराच्या विकास कामाच्या शहराच्या बाबतीत बी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. काही गोष्टी अशाच तुमच्या समोर आणणार आहेत आम्ही सगळ्या काम नाही आहे. रस्त्याच्या बाबतीत आणणार आहेत. नाही, सगळ्या गोष्टी समोर असं कागदानिशी समोर तुम्हाला हे बघा अहो त्या दिवशी मी स्वतः बघितलं इतकी वाईट परिस्थिती आहे तिची. जर तुम्ही 1-2 मिनिट जाऊन जर उभा राहिले तर एक मोठी बातमी शहराच्या बाबतीत वाईट आहे. मला ह्याच्या समोर आणणार आहे साठी का केलं एवढ्या या सगळ्या गोष्टीचं पण आम्ही करणार आहे खुलासा की केवळ इथल्या खासदारावर इथल्या आमदारावर खराब रस्त्यामुळं त्या ठिकाणी रोज जावा, लोकांचा राग व्यक्त व्हावा, ह्या भावनेतनं मंजूर असलेल्या कामाला स्थगिती दिल्यामुळं ही कामं प्रलंबित आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि स्थगिती कुठपर्यंत आहे, हायकोर्टात सचिवानं लिहून दिले की आम्ही सगळी स्थगिती उठवतो म्हणून लिहिलंय, ॲफिडेव्हिट दिलंय. पण अजूनपर्यंत नगर पालिकेचे नगर विकास विभागानं त्याच्यावरची स्थगिती उठवलेली नाही. त्याच्यामुळे ती कामं प्रलंबित आहेत. उद्देश एकच, इथल्या आमदारावर इथल्या खासदारावर राग जावा आणि त्यांना मतं मिळू नये. पण लोक काय मूर्ख नाहीत. आता तुमच्या प्रत्येकाकडं चॅनल आहेत, प्रत्येकाकडं त्या ठिकाणी काय म्हणायचं शोध पत्रकारिता करायची संधी आहे प्रत्येकाला. कोण आता काही अडाणी राहिलेलं नाही, प्रत्येकाला कळत नाही. त्याच्यामुळं लोकांच्या लक्षात अतिवृष्टी एवढ्या मंडळात झालेली आहे. तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवा आणि जर कोण शेतकरी वंचित राहिला तर त्याला जिल्हा परिषदेची जबाबदारी. मी असं लेखी पत्राने जिल्हाधिकारी पत्र दिलेलं आहे. त्यानंतर ते पत्र द्यायची वेळ का आली, ही मला वेळ का आली की माझ्या निदर्शनास आले किंवा जिल्हा परिषद काही पंचनामे करायला तयार नव्हतं म्हणून मी लेखी पत्र दिलं, दोन्ही तहसीलदारला दिलं. त्यानंतर मग यांनी अहवाल पाठवला. पण ती वेळ का आली, जिल्हा परिषदेचं काम आहे का नाही, ते बाकीचे जे लोक आहेत त्यांचं कंट्रोल जिल्हा परिषद त्यांचं पण काम आहे का नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं की उशीर झालाय. आणि आपल्या ज्या ह्या जर विषय शेतीच्या बाबतीतले मयुरीचा विषय असेल की आता बरेच पेंडिंग आहे. आता मे मध्ये आपल्याकडे पडझड झाली होती, त्याचे पैसे अजून आलेले नाही. मायनसचे पैसे नाही, वीज पडले पैसे. सगळ्यात वाईट असे पंचनाम्याचं आपण आता बोलत होतो. अतिवृष्टीचा निकष तुम्ही बघा बरं का गंमत कशी आहे. 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला तर तुमचं ती मंडळ अतिवृष्टी आणि 64 mm झाल्यावर समजा एक दिवशी 64 mm झाला, दुसऱ्या दिवशी 63 mm झाला, पुन्हा 14 झाला तर नाही अतिवृष्टी. त्याला 65 mm च्या पुढे काय. इथं अवस्था अशी आहे बैलाची एका शिंगावर पाऊस पडायला तर दुसरं कोरडं आहे. त्याला ही निकष वापरतो. म्हणजे शेतकऱ्याला मदत करायची भूमिका ज्यावेळेस येते त्यावेळेस कशा पद्धतीनं मदत टाळता येईल याच्याकडेच लक्ष असतं जास्त मला वाटतंय. त्यामुळं अशा पद्धतीचं झालेलं सगळं प्रकार आपल्याला दिसतो. अजून एक आहे लय विचित्र आहे. अजून एक महत्वाचा विषय आहे आता लागायच्या आधीचा, जे 30 एप्रिलचा जो केंद्र सरकारचं परिपत्रक होतं त्यामुळं आपल्याला मिळाला कमी मिळाला, म्हणजे अग्रिमनंतर काहीच मिळालं नाही. आणि 24च्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. तर त्या बाबतीत आम्ही बऱ्याच बातम्या वाचल्या की आता करणार मग अजूनही अचानक लागायची वेळ आहे. त्या बाबतीत आमचं आव्हान आहे किंवा ते पण लवकर करून घ्यावं. ते स्पेशलिस्टची लाईन चालू आहे का बंद आहे आता विम्याच्या बाबतीत एवढा अन्यायकारक परिपत्रक आहे. सारखं सिरियल बघण्यापेक्षा मध्ये आधी जाहिरात दाखवावं लागतं. तसं नाही, जर यायचं कळालं मग येतं सारखं राज्याला. आणि आता मिळालं गेलं तर एक शब्द आहे का त्याच्यावर, कुठे गेलं का स्पेशलिस्टचं. चला काय प्रश्न आहे.
झाले का संपले